नमस्ते सर्वांना, रवीना रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर मी आता उकड्या तांदळाची इडली बनवणार आहे। ते बघा, मी उकडे तांदूळ घेतलेत। हे थोडेसे काळपट आहेत, जुने आहेत उकडे तांदूळ, गावावरून आणलेले। तर हे जो आपल्याला बाजारामध्ये रवा भेटतो ना उकड्या तांदळाचा, तो ह्याचाच बनवतात उकड्या तांदळाचा। तर हे उकडे तांदूळ आहेत माझ्याकडे। तर हे मी आता 3 पेले घेतले उकडे तांदूळ हे, आणि हे 1 पेला डाळ घेतलेली आहे। तर आता हे स्वच्छ धुवून मी 8 तास भिजत ठेवणार आहे आणि ह्याच्यामध्ये थोड्याशा मेथ्या घालणार आहे। मी तांदूळ स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून घेतलेत आणि ही डाळ पण धुवून घेतलेली आहे आणि आता दोनांमध्ये पाणी घालून मी हे 8 तास भिजत ठेवणार आहे। तर मी तांदळामध्ये आहे ना मेथ्या 1 चमचा घालणार आहे त्याच्यासोबत भिजायला, आणि हे आता दोन्हीही मी 8 तास ठेवणार आहे भिजत। मग वाटून घेणार डाळीच्या जे आपण डाळीचं पाणी ठेवलेलं असतं ना त्या पाण्यानेच आपण हे वाटून घ्यायचं, म्हणजे इडलीचं पीठ लवकर फुगतं। तर आता मी हे भिजत ठेवते। ते बघा, आपले तांदूळ भिजलेले आहेत चांगले। आता हे थंडीचे दिवस आहेत म्हणून जरा जास्त वेळ भिजवले, 8-9 तास। आणि ही डाळ हे बघा चांगली आता भिजलेली आहे आणि आता मी हे वाटणार आहे। तर वाटताना मी हे आता पोहे 1 वाटी भिजवलेले आहेत, मग उकड्या तांदळाला थोडंसं चिकटपणा येईल म्हणून। तर आता मी वाटून घेते। आता हे पाणी मी काढून टाकणार आहे आणि हे पाणी तसंच ठेवणार आहे। ह्या पाण्याने उडीद डाळीचं हे पाणी ठेवणार असं, ह्या पाण्यानेच आता मी वाटून घेणार आहे। तर तुम्हाला दाखवते मी आता वाटून, आणि हे थोडंसं जाडसर वाटणार आहे, एकदम बारीक नाही, कारण इडलीचं आहे। थोडंसं जाडसर वाटलं तर रवेदार इडली चांगली होते, म्हणून हे आता जाडसर वाटणार मी। ते बघा मी वाटून घेतले, डाळ बारीक वाटली आणि तांदूळ थोडंसं जाडसर वाटले। तर आता मी हे चांगलं फेटून घेणार आहे, चांगलं एकजीव करून मिक्स करून फुगेस तोपर्यंत ठेवणार, असं पॅक करून ठेवणार, कारण आता ह्या दिवसात थंडीच्या दिवसात लवकर फुगून येत नाही पीठ। मग थोडंसं असं पॅक करून चांगलं व्यवस्थित झाकून ठेवणार आहे। असं एका हातानेच असं व्यवस्थित एक साइडनेच असं फेटून घ्यायचं चांगलं। तर आता मी दाखवते तुम्हाला फेटून। तर हे बघा, मी पीठ व्यवस्थित एका साइडनेच असं चांगलं फेटून घेतलं, 5 मिनिटं हलवून घेतलं, म्हणजे ते एकजीव झालंय। आता काय केलं, ह्याच्यामध्ये 1 चमचा तेल घातलंय आणि 1 बारीक कांद्याचा तुकडा घेतलाय, आणि कांद्यामुळे काय होतं, पीठ आपलं लवकर येतं फुगून। आणि हे जे पातेलं आहे ते मोठं पातेलं घेतलंय मी, आणि त्या पातेल्याच्या आतमध्ये हे पातेलं ठेवलंय, आणि ह्याच्यावर आता मी पॅक झाकण ठेवणार आणि हे असं पॅक करून ठेवणार। का तर थंडीच्या दिवसात पीठ लवकर येत नाही, मग पातेलं गार झालं की पीठ लवकर येत नाही, म्हणून हे पातेलं घातलंय। तर आता ह्याच्यावर पॅक करणार मी आणि ठेवणार, म्हणजे पीठ लवकर येईल। तर ही प्रोसिजर अशी तुम्ही करून बघा। ते बघा, आपलं इडलीचं पीठ कसं फुगून आलेलं आहे। हे मी कांदा घालून ठेवलेला आणि तेल, आता मस्त 7-8 तास झाले, चांगलं फुगून आलंय। ते बघा चांगलं स्पंजदार। तर आता हे मी चांगलं हलवून घेते आणि इडली बनवून दाखवते। याच्यामध्ये थोडं मीठ घालते, आता इडली मस्त होणार आपली। ते बघा चांगलं फुगून, असं फुगून आलं की इडली चांगली होतात। तर आता इडली बनवून दाखवते मी तुम्हाला। हे बघा, मी इडली बनवायच्या आधी आहे ना तुम्हाला चटणीचं बनवून दाखवते, चटणी कशी बनवायची ते। तर मी आता चटणी कशी बनवते, तर हे बघा, मी कढई गरम झालेली आहे, तर त्याच्यामध्ये आहे ना हे मिरच्या, हे 2-4 मिरच्या, मी थोडीच चटणी बनवणार आहे मी, ते 2-4 मिरच्या मी थोड्याशा गरम करून घेणार आहे, तर मग त्याच्या चटणीमध्ये हिरवटपणा लागत नाही। आणि लसणीच्या पाकळ्या 5-6 लसणीच्या पाकळ्या घातल्या, म्हणजे लसूण जास्त नाही घालायचं, उग्र लागतं। पण मी आता चटणी थोडी बनवणार आहे,
चौघांची। तर मी आता गरम करून घेते चांगलं। हे बघा आता मिरच्या भाजल्या चांगल्या मऊ झाले, हे काढून घेते मी। ते बघा मिक्सरच्या भांड्यात आता मी मिरच्या काढून घेतल्यात, लसूण। आता मी खोबरं घेतलंय, ओलं खोबरंच आहे ते, थोडंसं खोबरं घेतलंय आणि याच्यामध्ये मी आता हे पंढरपूर डाळ थोडीशी घालणार आहे। चटणी जाड होते आणि चव पण लागते चांगली। शेंगदाण्याचं कूट घालते मी, माझ्याकडे शेंगदाण्याचं कूट तयार आहे म्हणून तुम्ही शेंगदाणे पण घालू शकता भाजून। तर मी आता कूट तयार आहे म्हणून 2 चमचे कूट घालून घेते आणि याच्यातच मी आता चवीपुरतं मीठ घालते आणि हे आता बारीक वाटून घेते। बघा आता मी चटणीला फोडणी देते। तर तेल घातले 2 चमचे, आता जिरं मोहरी घालून घेते। लाल मिरच्या 2 घालते मी तडक्यासाठी, कढीपत्ता घालते, थोडंसं पाणी घालून घालते आता त्याच्यामध्ये थोडंसं। खूप घट्ट झालं म्हणून मी आता पाणी घालून घेतलं। तुम्हाला जेवढी घट्ट पातळ काय पाहिजे तेवढी हे करायची। शक्यतो इडली बरोबर थोडीशी पातळच बरी वाटते, मी थोडीशी पातळ बनवणार आहे। तर मी मीठ घातलेलं आहे, आता चवीनुसार आपण मीठ घालू शकतो याच्यामध्ये। कोथिंबीर घालते पुन्हा 1 चमचा मी, आता या कढीला मी उकळ नाही काढणार आहे, तर 1 चमचा मी दही घालते। तुम्ही आहे ना त्याच्यामध्ये चिंच घालू शकता, चिंचेने पण खूप चव भारी येते। आणि जर अशी चवीनुसार थोडीशी आपली लाईटली आहे ना त्याच्यामध्ये साखर घालायची, म्हणजे आंबट तिखट आणि गोड चटणी मस्त लागते। थोडीशी मी साखर घालून घेतली। तुम्ही चिंच घातली ना तर खूप छान चव येते। आता मी थोडंसं कड यायला लागला की लगेच गॅस बंद करणार, उकळी काढणार नाही। कढी याला चटणीला कधीच उकळ नाही काढायची, जसं कढी सारखं। तर आता मी याला अशी 2 मिनिटं ठेवणार मीडियम गॅसवर आणि उकळ यायला लगेच गॅस बंद करणार। ते अजून थंड झाल्यावर घट्ट होणार चटणी, म्हणून मी थोडं पाणी घातलं। ते बघा आपली उकळ यायला लागलेली आहे, तर मी आता गॅस बंद करते। आपली चटणी तयार झाली। हे बघा मी आता इडली बनवून दाखवते तुम्हाला। ते बघा आपलं पीठ त्याच्यामध्ये मी मीठ घालून हलवून घेतलंय चांगलं। तर आता मी हे प्लेटीना इकडं गरम करत पाणी ठेवलेलं आहे इडली पात्रामध्ये आणि इकडं आता या प्लेटीना तेल लावून मी इडली पीठ घालून घेते। हे बघा आता ह्याच्या 1 ग्लास पाणी घातलेलं आहे मी आतमध्ये। तर आता हे मी सगळ्या प्लेटी भरून ठेवते। ते बघा आपली इडली आता झालेली आहेत, 10 मिनिटं मी वाफवून घेतली। ते बघा मस्त फुगलेली आहेत आणि वास पण मस्त येतोय इडलीचा। तर आता मी तुम्हाला काढून दाखवते। हे बघा मस्त फुगलेली आहेत
आणि बघा अजिबात भांड्याला चिकटलेले नाही आहेत, काही नाही. हे बघा आणि एकदम रवेदार झालेले आहेत. उकड्या तांदळाची इडलीच मस्त होतात, अशी चिकट नाही होत, रवेदार होतात. ते तुम्हाला दाखवते मी तोडून. हे बघा, हे बघा रवेदार झालेले आहेत, चिकट नाही, काही नाही. हे बघा, खायला पण खूप सुंदर लागतात, मस्त झालेले आहेत. ते बघा मी इडली, चटणी आणि सांबर सर्व केलंय. तर मी सांबर आहे ना साधं सिंपल बनवलंय, तूर डाळ घालून, सांबर मसाला घालून, कारण व्हिडिओ मोठा होईल म्हणून. आणि त्यासोबत आता मी चटणी बनवलेली आहे. तर हा व्हिडिओ माझा कसा वाटला तुम्हाला बघा. इडली एकदम स्पंजी आणि तोंडात घातल्यानंतर विरघळतात अशी सुंदर झालेली आहे. तर तुम्ही नक्की करून बघा आणि सबस्क्राईब करायला, लाईक करायला विसरू नका.